वेलकम फ्रेंड्स, एमपीसी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ टॉपिकमध्ये आपण रसायनशास्त्राचा अभ्यास किंवा रसायनशास्त्राचा परिचय याबद्दल थोडीफार माहिती पाहणार आहोत. कारण आपण काय केलं, रसायनशास्त्र व बायोलॉजीवर पूर्णपणे काय आपण काय लेक्चर बनवायला सुरुवात केली आहे. म्हणजे सायन्स टॉपिक जवळजवळ आपण पूर्ण करणार आहोत. त्यापूर्वी रसायनशास्त्राचा तुम्हाला परिचय माहीत पाहिजे. आजचा व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे, पण आधी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या टॉपिकनुसार काही क्वेश्चन आयोगाने आधीसुद्धा विचारलेले आहेत, त्यांच्या ब्रांचेसवर त्यांची माहितीवर विचारला आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, आपल्या एमपीसी एज्युकेशनला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, रसायनशास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे, ज्यामध्ये पदार्थाचे गुण, संघटन, संरचना आणि पदार्थामध्ये होणारे बदल याचा अभ्यास आपण करत असतो. त्यांना तेव्हा रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री ही विज्ञानाची एक शाखा आहे, ज्यामध्ये पदार्थाचे गुण, संघटन, संरचना आणि पदार्थामध्ये होणारे बदल याचा अभ्यास केला जातो. ही व्याख्या आपल्या सोपी ध्यानात ठेवा, कारण व्याख्या वेगवेगळ्या आहेत. ही व्याख्याच तुम्ही पाठ करा. त्यानंतर बघा, केमिस्ट्री शब्दाची उत्पत्ती ही मिश्र देशाच्या मिश्र देश बघा, त्याचं प्राचीन नाव आहे किमिया. या किमियापासून झालेली आहे. बघा, ध्यानात ठेवा, केमिस्ट्री या शब्दाची उत्पत्ती ही मिश्र देशाच्या म्हणजे जे प्राचीन नाव आहे किमिया यापासून झाली आहे. फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री किंवा केमिस्ट्री म्हणून ॲटोनी लेओजियरला ओळखलं जातं. ध्यानात ठेवा, फादर ऑफ केमिस्ट्री कोणाला ओळखलं जातं? ॲटोनी लेओजियर. त्यानंतर बघा मित्रांनो, आता काय करू, रसायनशास्त्राच्या जे शाखा आहेत म्हणजे ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीच्या, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर कोणकोणत्या ब्रांचेस आहेत जे महत्त्वपूर्ण आहेत. तर बघा, पहिली जी ब्रांच आहे ती भौतिकशास्त्र, त्याला फिजिकल केमिस्ट्री म्हणतात. दुसरं अकार्बनिक रसायनशास्त्र, त्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात. नंतर तिसरे कार्बनिक रसायनशास्त्र, त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात. विश्लेषणात्मक रसायनशास्त्र, त्याला ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणतात. औद्योगिक रसायनशास्त्र, याला इंडस्ट्रियल केमिस्ट्री म्हणतात. औषधीय रसायनशास्त्र इथे मेडिकल केमिस्ट्री म्हणतात. नंतर जैव रसायनशास्त्र, याला बायोकेमिस्ट्री म्हणतात. कृषी रसायनशास्त्र, याला ॲग्रोकेमिस्ट्री म्हणतात. पॉलिमर रसायनशास्त्र, याला पॉलिमर केमिस्ट्री म्हणतात. जे बघा, पॉलिमर केमिस्ट्रीच्या बऱ्याचशा वस्तू आपण इकडं खुर्च्या वगैरे बनवतो बघा, या पॉलिमर केमिस्ट्रीच्या आहे. त्यानंतर विद्युत रसायनशास्त्र, याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणतात. नंतर प्रकाश रसायनशास्त्र, याला फोटोकेमिस्ट्री म्हणतात. ध्वनी रसायनशास्त्र, याला सोनो केमिस्ट्री म्हणतात. याच्यामध्ये काय केलं जातं, फक्त ध्वनीचा अभ्यास केला जातो. प्रकाशामध्ये फोटोकेमिस्ट्रीवर प्रिझम वगैरेचा अभ्यास केला जातो. जी लाईट येणार UV त्याचा सुद्धा अभ्यास केला जातो. ह्या रसायनशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखा. त्यानंतर बघा, पदार्थाची जी अवस्था आहे, पहिला टॉपिक झाल्यानंतर आता दुसरा टॉपिक होतो पदार्थाची अवस्था कोणकोणत्या आहेत. तर ह्या आहेत स्थायू म्हणजे सॉलिड, दुसरा आहे लिक्विड, त्याला द्रव्य म्हटलं जातं. तिसरं आहे वायू, याला गॅस. नंतर चौथा आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा ही कन्सेप्ट आता आधुनिक आलेली आहे बघा, नवीन चालली आहे. तर प्लाझ्मा जे बघा, हे आपल्या डोळ्यांनी काही दिसत नाही, पण ते जे अस्तित्व आहे. तर बघा, प्लाझ्मा इज द स्टेट ऑफ मॅटर कन्सिडरिंग फ्री चार्ज पार्टिकल म्हणून ओळखलं जातं. ध्यानात ठेवा, याला काय ओळखलं जातं? फ्री चार्ज पार्टिकल. बघा, इकडं कुठं आढळतं? हे लाईटिंगमध्ये आढळतं. जे आपण हे बघा, ज्यावेळी ढगाचे हवा काय म्हणतो, ज्यावेळी पाऊस पडत असताना बघा विजाचं चमकतात पाहतात, त्यावेळी दिसतं. सोलार वाईनच्या साईडनी दिसतात. नंतर ॲरोरा, तुम्हाला माहिती आहे, पृथ्वीच्या दक्षिण उत्तर ध्रुवावर ॲरोरा दिसतो, तर ते आपल्याला दिसतं. नंतर फ्लोरोसन लाईट त्याच्यामध्ये दिसतं. आणि न्यूक्लिअर फायरबॉल होतात बघा, त्यामध्ये सुद्धा काय प्लाझ्मा आपल्याला दिसू शकतं किंवा दिसतं. ह्या आहेत पदार्थाच्या एकूण अवस्था. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, केमिस्ट्रीचे डेफिनेशन पाहिली. त्यानंतर केमिस्ट्रीचे जे ब्रांचेस आहेत एकूण 12, तर त्याबद्दल माहिती पाहिली. नंतर आता काय पाहिली, पदार्थाच्या एकूण अवस्था किती आहेत? 4. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक एक टॉपिक करून पूर्ण केमिस्ट्री काय करू, कव्हर करू. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजला व टेलिग्राम पेजला नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या, जेणेकरून आपण तिथं महत्त्वाची जी डेली अपडेट आहे, जे व्हिडिओ बनवता येत नाही अशी माहिती आपण तिथं अपडेट करत असतो. थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.